यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। वारकऱ्यांची गणना कोण करी? आकड्यांचा घोळ, न ताळ ना मेळ, सगळे अंदाज। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। पंढरपुरात आषाढी वारीसाठी नेमके किती वारकरी आले याबाबत मतमतांतरे आहेत। सुमारे 30 ते 35 लाख भाविक येणार असा अंदाज पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाचा होता। यासाठी त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पंढरपूरच्या भाषणात 30 लाख वारकरी येत आहेत असा उल्लेख केला। आज 30 लाख लोक पंढरपूरमध्ये येतात। मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा आकडा चुकीचा आणि फुगीर आहे। 65 एकर परिसर, शेगाव दुमाला, गोपाळपूर, चंद्रभागा, वाळवंट, वाखरी तळ, पंढरपुरातील सर्व मठ यासह पंढरीकडे येणारे सर्व रस्ते आणि शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते। त्यामुळे आषाढी सोहळ्याच्या 3 दिवसाच्या कालावधीत पंढरीत सुमारे 30 लाख लोक आले असतील असा अनेकांचा अंदाज आहे। दैनिक सामनाने 30 लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याचे वृत्तांकन केले। लोकसत्ताने 15 लाखहून अधिक भाविक असल्याचे म्हटले, तर दैनिक लोकमतने 32 लाख वारकरी आल्याचा अंदाज आपल्या वृत्तांतातून व्यक्त केला आहे। पोलीस खाते असो किंवा माध्यम, या सर्वांनी अंदाज बांधले आहेत। यंदाच्या वर्षी भरपूर सुविधा शासनाने दिल्या। स्वच्छता देखील खूप चांगली होती, त्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक वारकरी दिसून आले, ही वस्तुस्थिती आहे। यापुढे वारीचे अचूक नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांची संख्या मोजणे खूप गरजेचे आहे। सर्व पालख्या, सर्व दिंड्या तसेच पंढरीकडे सर्व रस्त्याहून येणाऱ्या भाविकांची मोजणी केल्यास निश्चित आकडेवारी पुढे येऊ शकेल। त्यामुळे वारकऱ्यांची गणना कोण करी असा प्रश्न यस न्यूज मराठीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनासमोर उपस्थित केला आहे। त्याचे उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। आज सकाळी 9च्या आकडेवारीनुसार उजनी धरण 82% भरले। धरणात झाला 107 TMC एवढा पाणीसाठा। दौंडमधून 58,000 क्युसेक पाण्याची आवक। सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी 4581 सभासदांची यादी बँकेने विभागीय सहनिबंधकाकडे केली सादर। आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रामेश्वर साधने या SRP मधील पोलिसाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या। सोलापूर शहरातील 2ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचे 83% काम झाले पूर्ण। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या पाठपुराव्याला यश। वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज पंढरीत चंद्रभागा नदीत येणार। नदीपात्राची पाण्याची पातळी वाढली असल्या कारणाने सगळे पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. पंढरपूर शहर, तालुका, करकंब, मंगळवेढा, सांगोला, अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या पोलीस ठाण्यावर असणार आता पंढरपूरच्या नवीन अपर पोलीस कार्यालयाचा वॉच।
जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, असा भाव व्यक्त करत ST रेल्वे तसेच खासगी वाहनातून पंढरीतून लाखो वारकरी परतू लागले. पंढरपुरात वाळवंट परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस आणि नगरपालिकेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या आपत्कालीन केंद्राच्या माध्यमातून अनेक हरवलेल्या वारकऱ्यांचा लागला शोध. शेअर मार्केटमध्ये ज्यादा पैसे मिळवून देतो म्हणून नाशिकमध्ये रणछोडभाई वामझा या बांधकाम व्यावसायिकाला 88 लाखाला फसवले. सोलापुरातील गणेश आनंद काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल. अक्कलकोट निमगाव हत्तीकणबस चिक्कीहळ्ळी सलगर हा 12 किलोमीटर लांबीचा रस्ता करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा PWD कडून केला जाणार खर्च. सोलापूर पुणे महामार्ग येवतपर्यंत 6 पदरी करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी मागवण्यात आल्या निविदा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझा दिल्ली दौरा नियोजित होता. दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडीशी या दौऱ्याचा संबंध जोडू नका. राज आणि उद्धव ठाकरे यांचा आज मुंबईत निघणार होता तिरंगा मोर्चा. मात्र शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शिवाजी पार्कवर झाला तिरंगा विजय जल्लोष. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून कृष्णा नदी वाटे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नीरा नदी मार्गे उजनी धरणात आणण्यासाठी प्राथमिक प्रकल्प अहवाल झाला तयार. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने राबवला जाणार प्रकल्प. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. म्हाडाकडून सवलतीच्या दरात रंगशारदा हॉटेल्स यांनी वांद्रे येथील लाटलेला 332 कोटी रुपयांचा भूखंड ईडीने घेतला ताब्यात. TET पेपर फुटी प्रकरणी आजवर 14 जणांना करण्यात आली अटक. यातील बहुतांश आरोपी UP आणि बिहारमधील. 2019 पासून 65 वेळा पेपर फुटीच्या घटना झाल्या उघड. यातील 45 प्रकरणे सरकारी भरतीची तर तब्बल 27 परीक्षा झाल्या रद्द. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला केंद्रीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार. नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली. मात्र रामकुंड आणि रामकुंड परिसरातील मंदिरे अद्यापही पाण्यात. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. लोकसभेत उद्या सरकार सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतही घडामोडींना आला वेग. कारगिल विजय दिवस 2026च्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले, भारतीय संरक्षण दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज. मस्कत इथं FIH यूथ हॉकी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या 2026 अंतिम सामन्याच्या भारताच्या सब ज्युनियर पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत पटकावले सुवर्णपदक.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्दोव्हा, उत्तर मेसिडोनिया आणि रोमेनियाचा दौरा पूर्ण करून दिल्लीत दाखल.